Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. सर्वेच सांगतात की 50% वर जागा महाविकास आघाडीला मिळणार. या सर्वेवर आमचा विश्वास नाही. आणि असं जनरली 30-32 जागेच्या वर पुढे महाविकास आघाडी जाईल अशा प्रकारची स्थिती ओव्हरऑल रिव्ह्यू जो येतो वेगवेगळ्या पद्धतीनं शासकीय अशासकीय वेगवेगळ्या एजन्सी संस्था, कारण याच्यातल्या बऱ्याच ज्या सर्वे करणाऱ्या कंपन्या ह्या भाजपच्या बटीक आहे मोठ्या प्रमाणावर. मला असं वाटतं की हे 6 वाजता कधी दाखवतो एवढी घाई सगळ्यांना झालेली होती. 6 वाजता इलेक्शन संपल्या यांच्याकडे सर्वे येतात, एवढं जनमताचं यांना कळतं. एखादा रिपोर्टर जर एवढा जनमत जर समजून घेत असेल तर मला वाटतं रिपोर्टरला विचारून सगळ्या निवडणुकीचे निकाल लावलेले बरे. पण एक गोष्ट सर्वात पॉझिटिव्ह आहे तुमच्यासाठी की गेल्या वेळेस युतीला म्हणजे भाजपला आणि तुमच्या युतीला ज्या जागा 42-44 होत्या यावेळेस बऱ्यापैकी कमी झालेल्या आहे. म्हणजे तुम्ही बऱ्यापैकी मुसंडी मारत आहात. मारणारच आहे ना, मारणारच आहे. भारतीय जनता पार्टी 100% महाराष्ट्रात पण कमी होणार आणि देशात पण कमी होणार आहे. 100% कमी होणार आहे. जे भारतीय जनता पार्टी 400 पार म्हणत होतं, कुठे 400 कुठेतरी आहे का? एखाद्या तरी एजन्सीचा सर्वे का 400 पार? जर तो नसेल, हाई नसेल. देखिए उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बात वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार. याच्याही खाली जाऊ शकेल भारतीय जनता पार्टी. महाराष्ट्राबरोबर इतर राज्यामध्ये उदाहरण कर्नाटकामध्ये शॉकिंग आकडे दाखवलेले आहेत. कर्नाटकात मागच्या लोकसभेच्या वेळेस भारतीय जनता पार्टीचं राज्य होतं आणि आता यावेळेस काँग्रेसचं राज्य आलेलं आहे, मेजॉरिटीनं आलेलं आहे. आणि काँग्रेस ज्या पद्धतीने एक दिलेले आश्वासनं या कर्नाटकात पूर्ण करते ते जर बघितलं तर निश्चित या ठिकाणी काँग्रेसच्या बाजूने जनमत आहे. आणि हे जनमत असतानाच रेवन्नासारख्या केसेस झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. ज्या कर्नाटकामध्ये झालेले आहेत तो जर बघितला तर भारतीय जनता पार्टी फक्त भाषणातच सगळ्या गोष्टी करते. स्त्रियांचा सन्मान, याचा सन्मान, आणि मग 3-3 हजार स्त्रियांच्या याच्यातले पेनड्राईव्ह जर बाहेर येत असेल तर भारतीय जनता पार्टीनं काय केलं? आणि म्हणून त्या रेवन्नाचा परिणाम भारतीय जनता पार्टीच्या यशावर सुद्धा कर्नाटकात 100% होणार, नवे दक्षिण भारतात होणार. अशा प्रकारची स्थिती, म्हणून शॉकिंग आकडे निश्चित येतील. देशामध्ये हे जे आकडे सांगतात तुमचा विश्वास असा वाटतो का की सत्ता स्थापन करण्यासाठी जे आकडे इथे दाखवतात ते अडचणीचे भाजपला ठरू शकतात, मोदींना ठरू शकतात? 100% भारतीय जनता पार्टीला हे आकडे अडचणीचेच करणार आहे. आताच्या घडीला भारतीय जनता पार्टी पूर्ण बहुमत मिळवू शकत नाही. या विषयावर आम्ही थांबवतो. पण विदर्भामध्ये सुरुवातीपासूनच विदर्भामध्ये भाजप फडणवीस असतील किंवा इतर नेते असतील ते विश्वास दाखवत होते की 35-40च्या पुढे आम्ही जाऊ शकतो. Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.